विधीच्या सोहळ्याला स्वतः रावल साहेब आहेत। काय भावना व्यक्त कराल? हे फार आनंदाचा प्रसंग आहे। हे आयुष्यातील फार मोठं जबाबदारी आणि संधी ही भारतीय जनता पार्टीने आम्हाला दिली आहे। मी नरेंद्र मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, नड्डाजी, अमित शाह, आमचे बावनकुळे साहेब, सर्व नेत्यांचा आभार मानतो। आणि हा प्रसंग आयुष्यामधला मोठा प्रसंग आहे। या माध्यमातून जबाबदारी वाढली आहे आणि त्याची जाणीव देखील होते। कुटुंबातील सदस्यही उपस्थित राहत आहेत, त्याबद्दल काय सांगाल? नाही, खरं तर ऐन वेळेस पळापळ झाली। आई, वडील, पत्नी, मुलं सारे इथे आलेत, कारण त्यांनाही हा ऐतिहासिक सोहळा किंवा महत्त्वाचा सोहळा बघायचा आहे। काय खातं अपेक्षित आहे? नाही, खात्याचा विषय नाही, जे दिलं ती जबाबदारी प्रामाणिकपणे काम करेल। शुभेच्छा तुम्हाला तुमच्या राजकीय वाटचालीविषयी। आपण बघू शकतो की शपथविधीच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी सगळ्यांचीच धावपळ सुरू आहे। अगदी वाहतूक कोंडीचा सामना जे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत अशांनाही बसताना दिसतोय। लांबच लांब गाड्यांच्या रांगा आपल्याला राजभवनाबाहेर पाहायला मिळत आहेत। ही सध्याची थेट दृश्य आहेत नागपूर येथील राजभवनाची, आणि इथे थोड्याच वेळात मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम पार पडतो आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।